ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीष्ठित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। आवाज कुणाचा? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा। धन्यवाद। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। होय बांधवानो, संबंध जगामध्ये ज्यांनी क्रांती घडवली असं म्हणा, एक चमत्कार घडवला, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला। मी बंड म्हणणार नाही त्याला, कारण शिवसेना प्रमुखांचीच आम्हाला शिकवण आहे, कुणावरती अन्याय होता कामा नये आणि अन्याय देखील सहन होता कामा नये। रात्री 2 वाजता मला फोन आला, रामदास भाई मी निघालो, मला अपमानित केला, 5 तास मला बाहेर ठेवलं आणि स्वाभिमानाने जे तिथून निघाले ते आजचं संबंध महाराष्ट्र लाडकं नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आता आमचे पालकमंत्री गेले, माणूस चांगला आहे, गुहागरला आता आज मोठा धमाका होणार आहे, भास्कर जाधवांची आज झोप पडून जाणार आहे। गुहागरचे जिल्हा परिषद सदस्य आज आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। ते आपले लाडके पालकमंत्री उदय सामंत, मगाशी म्हटल्याप्रमाणे रायगडचा वांगडा मावळा जे ओठात आहे ते पोटात आहे, इकडे तिकडे काही नाही, आणि इकडे तिकडे झालं तरी भगव्याची बेईमानी नाही असं निष्ठावंत मावळा आपले भगतसेठ गोगावले। होय, आता मीच माझी पाठ थोपटून घेतली पाहिजे, मीनाताई ठाकरे सभागृह शिंदेसाहेब फक्त मागच्या महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचं नाव हे एकाच ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी आहे, कुठंच नाही। आणि महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचा स्टॅच्यू शिवाजी पार्क सोडलं तर फक्त माझ्या उदासांमध्ये आहे। हे दोन्ही पुतळे मी बनवलेत। त्यावेळेला शिवसेना प्रमुख स्वतः शिवसेना भवनमध्ये यायचे, त्या कलाकारांना सांगायचे नाही नाही हे हे इथं हे केस असं होत आहेत, हे असं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे बाळासाहेब सांगायचे येऊन। आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मीनाताईचे 2 पुतळे झाले, त्यातला एक पुतळा शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये लागला आणि दुसरा रामदासभाईंच्या उदासामध्ये लागला। हे 2च पुतळे महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचे, 2च, तिसरं नाही कोणी म्हणणार तुम्हाला। अरे मातुश्रीच्या निष्ठा तुम्ही आम्हाला काय शिकवता, आम्हाला काय शिकवता? काँग्रेसमध्ये गेलात आणि तुमच्या निष्ठांच्या विष्ठा झाल्या तुमच्या निष्ठांच्या, आणि म्हणून एकनाथ शिंदे नाही पाऊल उचलायला लागलं। कशाला आता बोंबलताय, कशाला बोंबलताय? आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे मी माझी पाठ थोपटून घेतली पाहिजे। आज इतकं सुंदर हे माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही। मला असं वाटतं की मुंबईमध्ये कुठल्या नाट्यगृहामध्ये मी आहे,
म्हणजे मुंबईच्याही नाट्यकाराला लाजवेल इतकं छान नाटक बनवणारा माझा मुलगा योगेश दादा. कभी कभी बाप से भी बेटा सवाय होता है. संजय कदम बघा आहे ना, हे दिसतंय ना आपल्याला. होय, संजय कदमांची काही चूक नाही, मुद्दा मी आपल्याला सांगेन. 2009 सालचं ज्यावेळेला त्यांनी चित्र पाहिलं त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला होता. मग माझा संजय कदम असू देत, माझा सिकंदर जसनाईक असू देत, यांना त्यांनी चूक केली म्हणून मी कदापि बोलू शकणार नाही, कदापि बोलू शकणार नाही. पण आज पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये जे आले तो माझा लहान भाऊ पुन्हा इथं बसलेले संजय कदम, आमचे दुसरे उपनेते चव्हाण साहेब. हा माणूस कमी बोलतो साहेब, काम जास्त करतो. उपनेते म्हणून आपण जबाबदारी दिलेली आहेत, पण तरी देखील संबंध कोकणामध्ये पोहोचत असताना, जिल्ह्यामध्ये पोहोचत असताना कुठंतरी एखादं महामंडळाचा विचार त्यांच्या बाबतीमध्ये व्हावा असे आमचे चव्हाण उपनेते. त्या योग्यतेचा माणूस आहे आणि मी कोणासाठी कधी असं बोललो नाही कधी. इथं आमची श्रेया शिंदेसाहेब इतकी जबरदस्त काम करते. ती गावागावात वाडी वाडीत जाऊन महिलांच्या सभा घेते, कार्यक्रम घेते. ती तुफान चाललंय सगळं. पण योगीची तिकीट कापू नको म्हणजे झालं, बाकी काही नाही, एवढं व्हायला नको. शशिकांतजी चव्हाण आहेत, आमचे शिर्के आहेत, अगे आपले आमदार आले आहेत. या आमचे मुलुंडचे आमदार अशोक पाटील, कोळी समाजाचा एकच आमदार होता. मागच्या वेळेला साहेब यांच्या हातात दिलेलं काय काय दिलं होतं तुमच्या हातात? हो, काय दिलं होतं तुमच्या हातात? एबी फॉर्म हातात दिलेलं. एबी फॉर्म फोन आला, एवढे तिकडे मिळाले, तिकडून मिळाले, काढून घेतला एबी फॉर्म. खरं की खोटं? अहो, तुमच्या एबी फॉर्मचा सौदा झाला की नाही? यस या नो? झाला सौदा नक्की? हे वास्तव आहे, हे मातोश्रीचं वास्तव आहे. हे सांगतील अशोक पाटील साहेब. आधी आले असतं तर यांनाच मी सांगलं असतं माईकमध्ये. जे पत्रकार बंधूंनी हे वास्तव आहे. ते आमचे कोळी समाजाचे धडाकेबाज, समाजाला न्याय देणारे आमचे अशोक पाटील, आमचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब. फोन केला की 2 तासामध्ये कामाची मंजुरी मिळते. अनेक जिल्हाधिकारी पाहिले 35 वर्षामध्ये, पण इतका चांगलं काम करणारं जिल्हाधिकारी मी पहिल्यांदा बघतोय बाबा. व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, बंधू भगिनी, मातानो, आता वयानं म्हातारं झालो. किती चालू झाले? 73, 73, नाबाद 73. खरं तर मी घरी बसायचा निर्णय घेतला होता, पण एकनाथजी आले जामग्याला. त्यांनी सांगितलं, रामदास भाई आता पुन्हा भाग पडायचा तुम्हाला, घरी नाही बसून देणार तुम्हाला मी. त्यांनी मला कामाला लावली पुन्हा, त्यांनी मला पुन्हा कामाला लावली. आणि म्हणून वय झालं असलं तरी कोकणाच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठं थांबणार नाही मी, कुठं थांबणार नाही. अनेक गोष्टी आहेत. शिंदेसाहेब, मी एक वेळेला ठाण्याला तुमच्या देखील प्रचाराला आलेला आहे, तुम्ही आमदार असताना. एक वेळेला ना, अनेक वेळेला तुम्हाला निवडून देण्यासाठी मी तुमच्या प्रचाराला ठाण्याला आलेलो आहे. पण अभिमानाने एक गोष्ट सांगतोय, महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, पण मी आमदार असताना मला 20 वर्ष या माझ्या खेडच्या जनतेने निवडून दिलं. खेडच्या जनतेने जेवढं प्रेम माझ्यावर केलं आहे तेवढं महाराष्ट्रामध्ये कुठल्या नेत्याला प्रेम मिळालं नसेल. मला आवर्जून सांगायला पाहिजे. खूप मला प्रेम दिलं, खूप मला प्रेम दिलं खेडच्या जनतेनं. आता काही अपवाद उसले असतात. मगाशी दादांनी सांगितलं त्याला आम्ही भिकारीत नाही. कोण तो अनिल
शिंदेसाहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही. सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत. मग हे कसं, हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्याभोवती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं? मग हे कसं काय? हे काय मॅनेज झालं पुढं? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी हे प्रकरण सोडणार नाही, कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही. अरे कसले डान्सबाग चालवणारी अवकाश आमची नाही. आम्ही लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संस्था उभे करतो, ते आमची औलाद आहे. चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, ताबडतोब त्याला बाहेर काढलं, सगळे लायसन्स कॅन्सल करून टाकले. नीतिमत्ता आमच्याकडे आहे. कसले राजीनामे मागताय? कोणाचे मागताय? हाच काय त्याला म्हणतात, काळा जांभूळ ना, नाही टकल्या, बेडूक, आणि जाऊ दे, हाच दापोलीला यायचा, दापोलीला. आणि योगेश दादा आमदार असताना त्याच्या हातात एबी फॉर्म न देता आमच्या संजयच्या हातामध्ये एबी फॉर्म दिले होते. तू हसतो आता. हा राष्ट्रवादीमध्ये आमदार, शिवसेनेचा स्थानिक आमदार म्हणून ते आले. हो, असं कुठं जगात होतं का कुठं? बघा, हा बेडूक आला आणि योगेश दादाचे जेवढे तालुका प्रमुख, जेवढे पदाधिकारी होते, सगळ्यांची हकालपट्टी यांनीच करून टाकली. म्हणजे पक्षप्रमुख हा झाला, सगळ्यांची हकालपट्टी, आणि संजय कदमांच्या लोकांची नियुक्त्या. अहो, असं कुठे जगाच्या पाठीवर असतं का मला सांगा? अहो, हाच उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्राला घेऊन गोळीबार मैदानावर आला होता, अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन. अफजल खान म्हणलं नाही मी, कारण तो असा आहे ना एकदम. कुणाच्या अंगावर येते तुम्ही? कोण समोरची व्यक्ती आहे? जगामधले पहिला नेता असा असेल, आपल्याच एखाद्या तरुण आमदाराला आपणच संपवतोय असा पहिला नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे. आणि त्याचं हे पिल्लू ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते सापडतंय. पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आरोप करून राजीनामा दे. तुझ्या बापाचं काय ठेवाय का राजीनामध्ये? तुझ्या मायाला कसला राजीनामा मागतोस तू? अरे नियमामध्ये काय बसतं काय? तुम्हाला एक गंमत सांगतो आणखी. त्याने सभागृहामध्ये सातबाराचा उतार दाखवला योगेश कदमांच्या नावाचा. ह्या सातबाराच्या उतारावरती सगळं गाळ नेऊन टाकलेलं आहे. माझी चॅलेंज आहे, आव्हान आहे, जो सातबाराचा उतारा त्यांनी दाखवला योगेश दादाच्या नावानं, तिथं एक टोपली भरून गाळ दाखवला, सांगितली सजा मी भोगेन. वागे मग फक्त आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे. ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून शिंदेसाहेब, याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जातं की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. मी गोगावले संघात पण खुलाम बोलणारा माणूस आहे, तेव्हा या खोलामध्ये आपण जाऊ, पण आमची संस्कृती नाही. आम्ही आता पण जनसेवा ही ईश्वरसेवा ह्या भावनेनंच काम केलेलं आहे. शिंदेसाहेब, आपल्याला मला एका गोष्टीचं आणखी सल्यूट दिलं पाहिजे. तुम्ही नाट्यकाराला पैसे दिलेत, कोकणातल्या नाट्यकारांना सगळ्यांना पैसे दिलेत, पण तुम्ही एक मोठा निर्णय घेतलात. संयुक्त महाराष्ट्र वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याच्यामध्ये योगदान खरं होतं ना गृहिणी कामगारांचं होतं. 70 गृहिणी कामगार शहीद झाले 105 पैकी. 105 जे शहीद झाले त्यातले 70 गृहिणी कामगार होते. शिंदेसाहेब, तुम्हाला मी सॅल्यूट करतो, सॅल्यूट. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण तुम्ही आज निर्णय घेतलात की 1 लाख गृहिणी कामगारांना जे घरी बसले आहेत
त्यांना मुंबईमध्ये घरं देण्याचं काम तुम्ही निर्णय घेतलाय, म्हणून तुम्हाला धन्यवाद. खूप मोठा निर्णय घेतला तुम्ही. ही पांडुरंगाचा टिळा असलेली टोपी तुमच्या डोक्यात अशीच जात नाही, अशीच नाही. त्या डोक्याला ती टोपी शोभते, ते डोकं त्या लायक आहे, लक्षात घ्या आपण. आणि म्हणून खूप मोठं काम तुम्ही केलं. लाडक्या बहिणींचं काय तुम्ही कल्याण करून टाकलं, कल्याण करून टाकलं तुम्ही. आता फक्त एक माझी विनंती आहे, एक मोठं काम तुम्ही आज केलं की तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात. खूप चांगलं काम केलं. कुठलाही नेता आला नसता, कुठलाही नेता, फक्त एकनाथ शिंदेच येऊ शकतात. तेवढं मुंबईत गेल्यानंतर पुढचं काय ते बघा. काय गोगावले तुम्ही. छत्रपतीच्या तरबावी असले बघा कुठे खाली काढायच्या. अहो त्या माणगावला तिथं 3 तास जातात, तो 3 तास माणगावला. अहो आता 15 वर्ष झाली हो. प्रभू रामचंद्राचं वनवास 14 वर्ष संपलं, त्याला आम्हाला 15 वर्ष झाली तर आमचा वनवास संपत नाही. तुम्ही गोगावले पुढाकार घ्या. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं असेल तर कोकणातले दुवा घ्या लोकांचे. बाकी मला काय माहिती नाही. मुंबई गोवा हवे व्यवस्थित होत नाही तो पण तुम्ही काय पालकमंत्री होणार नाही. काय व्हायचं ते होते. बघा ना तुम्ही उतरायला रस्ते होती नाही तर काय पैसे मिळत नाही कोकणाला. संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात. जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या हायवेना पैसे मिळतात. कोकण हे शिवसेनेचं आहे म्हणून काय. होय होय, कोकण हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचाच बालेकिल्ला आहे, भगव्या झेंड्याचाच आहे. आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सगळं कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. पण मुंबई गोव्याचं काय प्रश्न असा येतोय. इथं आपल्याला लक्ष घालायला लागेल. तेवढं आपण बघा. अरे तुम्ही योगेश दादाला वगैरे घ्या, उदय सामंतला घ्या, तुम्ही जाऊन बघा त्या राजापूरची काय अवस्था आहे, रस्त्याची रत्नागिरीची काय अवस्था आहे बघा. खूप वाईट अवस्था आहे. अहो 14 वर्ष हेच गणपती आले की फक्त ठिगळ लावतात. गणपती विसर्जन झालं, पाऊस आलं की खड्डे पुन्हा पडले तिकडे. आणखी ते किती वर्ष सहन करायचं आपण. नाही तर मला सांगा, मी एकदा येतो बसू रस्त्यावरती, मग ते करून दाखवा काय ते एकदा होऊन जाऊ दे. एक वर्षाची मुदत मागून घेतले तोपर्यंत पालकमंत्री बनवायचं का नाही ते शिंदे साहेब बघतील. बघा शिंदे साहेब, आता बघा हे आमच्या खेडमध्ये नाट्यगृह झालं. दापोली हे पर्यटन स्थळ आहे, याला समुद्रकिनारा आहे, लाखो लोक येत आहेत आणि दापोलीत नाट्यगृह नाही. योगीदादाने कानात मागे सांगितलं, मी ऐकलं, पण तो भाषणात बोलला नाही. तेवढं एक 15 कोटी दापोलीला देऊन टाका. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जवळजवळ 7-8 मुख्यमंत्री पाहिले. 32-35 वर्षामध्ये 7-8-9 मुख्यमंत्री पाहिले मी. पण कागद पुढे ठेवला, मग तो 5 कोटीचा असू देत, 10 कोटीचा असू देत, 15 कोटीचा असू देत, येस करणारा पहिला मुख्यमंत्री बघितला तो एकनाथ शिंदे जागा बघितला. कोणा कशा बोलू. कोट्यावधी रुपये दिले. खेडमध्ये आज किती कामं चालू आहेत. पुढच्या वेळेला एकदा बोलवा. माझं म्हणणं आहे अर्धा काय काम एकाच वेळेला एक बटन दाबून चालू करून टाका ना सगळे उद्घाटन. बोला एकदा पुन्हा, तो पण पाऊस कमी होईल, हेलिकॉप्टर येतील जातील लगेच, काय अडचण नाही. तर दापोलीच्यासाठी आपण एक 15 कोटी होतं ना नाट्यगृह, कमीत कमी 15 कोटी आणि जास्तीत जास्त 20 कोटी दिलं तर तेवढं दापोलीसाठी आपण तात्काळ द्यावेत
आपण एक चांगलं काम केलं आहे. मंडणगडची नळपाणी योजना मंजूर केली आपण. जवळजवळ 70 कोटीच्या आसपास आहे. GST काढून 45 कोटी पण जाते. मला वाटतं दापोलीची पण नळकोटी योजना आपण 75 कोटीची मंजूर केली दापोलीची. खेडचं तर कामच चालू झालं. खेड दापोलीचं रस्त्याचं पण काम 200 कोटीचं काम चालू झालं. निधीला कुठं कमी पडलाच नाही. निधीला आपण कुठेही कमी, तुम्ही जे बोललात ते केलं तुम्ही. बोले तैसा चाले त्याची बंधावी पावले. या पद्धतीने आपण आतापर्यंत काम केलं आहे. एक सिंधुगतना योजना आपल्या सरकारने बंद केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, सिंधुगतना योजना चालू झाली तर माझ्या कोकणातल्या 2000 युवकांना आपण लघु उद्योग देऊ शकतो. 2000 युवकांना लघु उद्योग देऊ शकतो आपण. द्या ना ती 1000 कोटी द्या सुरुवातीला. 1000 कोटी द्या. पण आमच्या कोकणाच्या विकासासाठी आम्ही तुमच्याकडे मागतोय काय? तेवढे पैसे आपण सिंधुगतनासाठी आपण तातडीनं मंजूर द्यावी. आणि अजून कोयनेचं पाण्याचं अजून काय होत नाही. चालू पैसे भरले. मग तुम्हाला आणखी तुमचा आभार, आणखी तुम्हाला धन्यवाद. तुम्ही पैसे कुठून आणता मला माहीत नाही, पण मागितल्यानंतर तुम्ही नाही म्हणत नाही, हे तुमचं वैशिष्ट्य आहे. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. म्हणजे मोठा कोकणाचा विषय होता आपला 67 TMC पाण्याचा संजय गाव. आता आपल्या तिन्ही जिल्हे सगळे ओलिताखाली येणार, आणि आपल्या कोकणाचं 2दा पाणी जर आपल्याला मिळालं पीक काढायला आणि फळबागांना, तर अति आपण सक्षम होऊन जाऊ ना. शिंदेसाहेब, एक तुम्हाला मी गोष्ट मुद्दाम सांगतो, अतिशय गांभीर्याने बोलतो आहे. आमच्या कोकणामध्ये कुठल्याही गावात तुम्ही जा, कुठल्याही गावात जा, अचानक 70% घरं बंद आहेत. 30% घरं फक्त उडी मिळतील, ती पण म्हातारी माणसं आहेत त्या गावामध्ये. सगळे भाग गेलेत. कोण नाही ते. आणि म्हणून आम्हाला इथं आमच्या कोकणामध्ये उद्योग करण्यासाठी, लघुउद्योग करण्यासाठी आम्हाला ही योजना दिली तुम्ही सिंधुगतनं, तर अतिशय चांगलं होईल. आमची गेलेली मुलं हे पुन्हा आपल्या गावात वापस येतील, पुन्हा येतील. तेव्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन. आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. किती पैसे देतात ते पण आपल्याला ऐकायचं आहे. 100% देतील. तेव्हा आता नाटक किती ठेवलं मला माहीत नाही. दादा, नाटक किती ठेवले? 3 दिवस नाटक ठेवलेत. ठीक आहे, ते कसंच नियोजन बघा. पण एक गोष्ट मी सांगतो आपल्या सगळ्यांना, अनेक आमदार बघितले, पण दुसऱ्या टर्ममध्ये अशा पद्धतीनं काम करणारा महाराष्ट्रातला एकच आमदार आपल्याला पाहायला मिळेल. अरे, चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणा ना. अरे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. टाळ्या झालं. ते दोन्ही केलेत त्यांनी. पोयनाचं पण केलं आहे आणि मांडव्याचं पण केलं आहे. दोन्ही धरणाचं केलंयच ना, मांडवा आणि पोयना धरणाचं दोन्ही. तर तो बिचारा खाल्लं सांगायला आठवण. त्याला वाटलं आता भाईंचं वय 73 झालं, भाई म्हातार झाले, भाई विसरतात असं त्याला वाटलं असेल. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्या खेडवासियांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. शिंदे साहेबांना एक शब्द देतो की सबंध कोकण, मग ते पंचायत समिती असू देत, जिल्हा परिषद असू देत, नगरपालिका असू देत, येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पुन्हा एकदा या कोकणावरती फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.